राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं राज्यातील महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड शुक्रवारी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। तिसगाव, देवराई, घाटशिरस, शिरापूर, आठरे, कौडगाव अशा विविध गावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मतदारांशी आमदार लाड यांनी संवाद साधत पाथर्डी तालुक्याचा जावई महायुती सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे तुमची विकास कामांची सर्व प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू, त्यासाठी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना मोठं मताधिक्य द्या आणि जावयाचा मान राखा, असं आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी केलंय। राज्यात आणि देशात महायुतीचं सरकार असून राहुरी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी अक्षय कर्डिले यांना पाठबळ द्या। स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा महायुतीने या निवडणुकीत दिला असून या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयी रथाचे सारथी असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर या निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे यांचे देखील मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे अक्षय कर्डिले यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिलाय। 20 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीत निर्णायक प्रचारसभा होणार असून या सभेच्या निमित्तानं माजी मंत्री तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवत अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करून खऱ्या अर्थानं लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असं आमदार प्रसाद लाड म्हणालेत। यावेळी ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे, युवा नेते कुशल भापसे, विक्रम ससाणे, भाऊसाहेब लोखंडे, शंकरराव कातखडे, राहुल कारखेले, सचिन वायकर, सुनील परदेशी, पुरुषोत्तम आठरे, उपसरपंच पंकज मगर, भैया बोरुडे, सोमनाथ कातकडे, अरुण पुंड, महेश लोखंडे, कल्याण लवांडे, पिंटू परमार, सरपंच सुधाकर वांडेकर, डॉक्टर काशीनाथ ससाणे, विशाल लवांडे, अरुण रायकर, सुनील शिंगवी, चेअरमन राजू भुजबळ, तुषार नांगरे, लक्ष्मण गवळी, मनोज ससाणे, रवींद्र भापसे, गीताराम वाघ, दिलीप गांधी, योगेश मैल, बाळासाहेब गुगळे, सचिन नेहुल, शेरखान शेख, गणेश भोसले, प्रसाद देशमुख, संतोष बोरुडे, भूषण पवार, संदीप लवांडे, दीपक राऊत, जयसिंग देशमुख, दादासाहेब पाठक, निलेश गारदे, जगन्नाथ जगताप, उद्धव झाडे, प्रणिल सावंत यांच्यासह भाजप महायुतीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। नमस्कार, मी आमदार प्रसाद लाड, राहुरी नगर पाथर्डी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मी प्रचारासाठी इथे प्रमुख निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाकडून मी इथे आलोय। एक महायुतीचा समन्वयक आणि पाथर्डी नगर जिल्ह्याचा जावई म्हणून आज मी सर्वांना इथे आवाहन करतोय की अक्षय कर्डिले जे शिवाजीरावांचे सुपुत्र आहेत कैलासवासी, ते जे नेहमी मला प्रसाद भेटला की माझा जावई भेटला असे म्हणायचे, त्या स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या पोटनिवडणुकीसाठी त्याच्या मुलाला आपल्याला अक्षयला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय। त्यासाठी मी पाथर्डी तालुक्यातील 39 गावांचा दौरा करतोय। सन्माननीय माझी भगिनी मोनिकाताई राजाळे देखील माझ्याबरोबर या प्रचारात सहभागी आहेत। तसंच पालकमंत्री विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजय दादा आणि सर्वच मंडळी, संग्राम दादा असतील, सर्वच मंडळी आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीत काम करतोय। मला अतिशय आनंद आहे की प्राजक्त तनपुरे साहेबांनी देखील निवडणूक लढता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे अक्षयजींची निवडणूक ही फार सोपी आहे, परंतु तरी देखील एक जावई म्हणून या जिल्ह्याला, या तालुक्याला, या मतदारसंघात मी आवाहन करतोय की 23 तारखेला, येणाऱ्या 23 तारखेला सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करून घ्या। उन्हाचा तडाखा जास्त आहे, परंतु जास्तीत जास्त मतदान करून अक्षयजी जिंकतील हे निश्चित आहे। परंतु शिवाजीरावांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर 70% जास्त मतं घेऊन अक्षयजी जिंकले पाहिजेत, हे आव्हान मी तुम्हाला करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।